श्रीकांत खटोट संस्थापकाध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण संघ येत्या 19 एप्रिल रोजी भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने धूमधडाक्याने साजरा केला जाणार आहे। मागच्या 17 वर्षापासून दरवर्षी असा हा आपण जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्याने आणि जवळपास हजारोच्या संख्येने ब्राह्मण समाज उपस्थित होऊन साजरा करतो। यंदा देखील दोन कार्यक्रम आता पुढचे आहेत, त्याकरता जय्यत तयारी 400 स्वयंसेवकाच्या माध्यमातून तयारी पूर्ण झालेली आहे। मोटरसायकल ही विराट अशी रॅली दिनांक 12 एप्रिल रोजी रविवारी महावा स्टॉपवरून सुरू होऊन ती पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे समापन होणार आहे। पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे ज्या ज्या दानदात्यांनी आणि ज्या ज्या श्रमदात्यांनी श्रमदान केलेले आर्थिक दान दिलेले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी होईल आणि 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपासून भव्य दिव्य अशी विराट भगवान परशुरामांच्या रथासह अनेक ढोल पथक, लेझिम पथक, दांडिया पथक याच्यासह हजारो लोकांच्या सहभागाने ब्राह्मण समाजाची रॅली निघणार आहे। हा दिवस भगवान परशुराम यांचा जन्मदिवस ब्राह्मण समाज एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो। या ब्राह्मण समाज एकता दिवसामध्ये प्रत्येक ब्राह्मणाने उपस्थित राहून आपण सगळ्यांनी संघटित होऊन राष्ट्रसेवेसाठी, सर्व समाजांच्या सेवेसाठी आपण संकल्प घ्यायचा आहे आणि स्वतःचाही विकास करायचा आणि सगळ्या समाजांचा विकास करायचा। याकरता आपण हे परशुराम जन्मोत्सवाचे आपण आयोजन करतो। सुमारे 8 ते 10 हजार लोक या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहतात आणि याचे समापन शिवतीर्थावर सायंकाळी 8 वाजता भगवान परशुरामांची महाआरती होणार आहे आणि यावेळी अनेक राज्यस्तरीय मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे। असा हा भगवान परशुराम जन्मोत्सवचा सोहळा सगळ्यांनी, प्रत्येक ब्राह्मण कुटुंबाने यामध्ये सहभागी होऊन कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहू नये। आपल्याला दिनदर्शिका कॅलेंडर मिळालं असेल तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ते आपण GS वर देण्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणून सगळ्यांनी आवर्जून न चुकता हजर राहायचं आहे आणि 4 तास समाजासाठी आपले देणे खूप आवश्यक आहे। म्हणून अशा या प्रसंगी सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करीत आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट ओम त्रिवेदी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचा नवनिर्वाचित अध्यक्ष। तर यावर्षी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भाऊंनी सांगितल्याप्रमाणे भव्य दिव्य रॅली, विराट रॅली निघेल। मोटरसायकल रॅली पुढच्या रविवारी आहे, रविवारी त्यांच्या 19 तारखेला जन्मोत्सव आहे तेव्हा परशुरामाची पालखी शोभायात्रा आहे। या पद्धतीने 4 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। परंतु यावर्षी माझा असा मानस आहे किंवा असा संकल्प आहे की हा 4 दिवसाचा कार्यक्रम न ठेवता वर्षभर व्याख्यानमाला किंवा तरुण मुला-मुलींसाठी कशा पद्धतीने काय वेगवेगळे असे काही कार्यक्रम घेता येतील, काही स्पर्धा घेता येतील, त्या पद्धतीने यावर्षी करण्याचा माझा मानस आहे। तर माझी आता फक्त सर्व बहुभाषिक ब्राह्मण संघातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक माणसाला विनंती की कुठल्याही आमंत्रणाची याची वाट न पाहता सर्वांनी बहुसंख्येने 19 तारखेला होणाऱ्या भव्य दिव्य महारॅलीला, विराट अशा महारॅलीला, शोभायात्रेला हजर राहावे आणि आपला समाज, ब्राह्मण समाज हा संपूर्णपणे संघटित आहे। संघटित आपल्याला ठेवायचं आहे की जेणेकरून समाजासाठी आणि इतर समाजासाठी, देशासाठी, गावासाठी काय काय करता येईल त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपकृत व्हायचं आहे, त्याच्यामध्ये चांगलं करायचं आहे। धन्यवाद।